नागपुर के वाठोड़ा परिसर में कांग्रेस नगर सेवक शुभम मोटघरे के घर पर मध्यरात्रि दो अज्ञात लोगों ने फायरिंग कर दी। घटना के समय शुभम मोटघरे और उनका परिवार घर में ही मौजूद था। फायरिंग में किसी के घायल होने की जानकारी नहीं है, लेकिन घर के कांच टूट गए। घटना के बाद इलाके में हड़कंप मच गया। सूचना मिलते ही पुलिस मौके पर पहुंची और जांच शुरू कर दी। पुलिस ने आरोपियों की तलाश के लिए कई टीमें गठित की है। फायरिंग के पीछे की वजह फिलहाल स्पष्ट नहीं हो पाई है। पुलिस सीसीटीवी फुटेज और अन्य सुरागों के आधार पर आरोपियों की तलाश कर रही है। नाही, मला रात्री 12:30च्या दरम्यान 1:30च्या दरम्यान शुभम मोटकरेंचा फोन आला आणि फायरिंग झाली असं कळलं। तेव्हा मी घटनास्थळावर आलो आणि तेव्हा सगळा पोलीस ताफा सुद्धा इथे होता। या झोनचे डीसीपी, क्राईम डीसीपी, ऍडिशनल कमिशनर आणि सगळा पोलीस ताफा येऊन आरोपीच्या शोधात आहे। शुभमचं बयान घेतलं, त्यांची कोणाशी जुनी दुश्मनी आहे का, काय वाद आहे गोळी चालवायचा, आणि याचा तपास पोलीस करत आहे आणि सारी पोलीस यंत्रणा इथे लागलेली आहे। आम्हाला वाटते की लवकरात लवकर आरोपी मिळतील आणि जी घटना झाली ती दुर्दैवी घटना आहे। अशा प्रकारे जनप्रतिनिधीच्या घरावर गोळी चालणं हे चांगलं नाही, नागपूरच्या संस्कृतीला शोभणारं नाही आहे आणि याचा तपास पोलीस काढेलच। आणि पोलिसांनी ज्या पद्धतीने इथं तपास चालवला आहे, सर्वच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळावर हजर आहेत आणि मागच्या 4 तासापासून ते आरोपींचा शोध घेत आहे। तर सीपी साहेबांशी सुद्धा माझं बोलणं झालं आणि त्यांनी सुद्धा सर्वांना निर्देश दिले आणि आम्हाला वाटते की पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे, आरोपींना शोधून काढतील आणि आम्ही सुद्धा लोक की कोण असू शकतो याच्या शोधात सर्व लोक आहोत आणि सगळे मिळून आरोपीला शोधतील ही अपेक्षा